नमस्कार. आज आपण स्वप्नसंघर्ष या चॅनलवर हिंदवी स्वराज्याची स्थापना कशा प्रकारे झाली हे बघूयात. या कथेचे संपूर्ण श्रेय आपल्या कथालेखकाला देण्यात येत आहे. तरीही संपूर्ण कथा मी माझ्या आवाजात आपल्याला सांगणार आहे. चला तर मग अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून हाईप करायला विसरू नका. शिवाजी महाराजांनी सातमाळ डोंगर रांगेतील कांचनबारीची लढाई हिमतीने जिंकून दाखवली होती. उघड्या माळावर मैदानात मुघलांच्या सेनेला त्यांनी धूळ चारली होती. त्यामुळे मराठ्यांचा आत्मविश्वास दुणावला आणि या साऱ्या बागलाण प्रदेशात मराठ्यांनी चालवलेल्या धुमाकूळमुळे मुघल मात्र चरफडत होते, संतापत होते. तिकडे दिल्लीत बसलेला औरंगजेबसुद्धा आपल्या सरदारांना बागलाण प्रदेशात पुन्हा आपला कब्जा मिळवावा म्हणून आदेश देत होता. दिलेर खान, बहलोल खान, इखलास खान असे मातब्बर सरदार मराठ्यांनी जिंकलेले किल्ले पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्राणपणाने धडपडत होते. असाच बागलाण प्रदेशातील एक अव्वल किल्ला म्हणजे कन्हेरगड. जणू काही हिरव्या मखमलीवर ठेवलेलं माणिकच. या किल्ल्यावर अत्यंत तिखट किल्लेदार होता रामजी पांगेरा. दिलेर खान नावाच्या क्रूर सरदाराने भली मोठी सेना घेऊन कन्हेरगडावर आक्रमण केलं. त्याला वाटलं मातीचा ढेकूळ फोडावं तसं एका झटक्यात आपल्याला हा किल्ला जिंकता येईल. मात्र दिलेर खानाची सेना येत असताना रामजी पांगेरा घाबरला नाही. उलट जितकं मोठं संकट तितका मोठा उत्साह असा मराठी बाणा त्यांच्या रक्तात सळसळत होता. रामजी पांगेऱ्याने आपल्या सहकाऱ्यांना आवाहन केलं. लढायला सिद्ध व्हा. आणि बघता बघता 700 मावळे रणांगण गाजवण्यासाठी तडफेने उभे राहिले. समुद्राची लाट यावी तशी मुघल सेना आली. मात्र दोन्ही हातात तलवार घेतलेले व डोळे जणू काही निखारे भासावेत अशा रागाने पाहणारे 700 मराठी त्यांच्यासमोर द्वेषाने उभे होते. घमासान युद्ध झाले. प्रत्येक मावळा इरेस पेटून लढत होता. आकाशात विद्युल्लता चमकाव्यात अशा तलवारी गरगरत होत्या आणि त्यांच्यासमोर वीरभद्राच्या आवेशात उभा होता रामजी पांगेरा. एकेकाळी दिलेर खानाने पुरंदरवर मोरारबाजींचं रौद्र रूप बघितलं होतं. आता त्याला दुसरा मोरारबाजी बघायला मिळाला रामजी पांगेराच्या रूपाने. मराठ्यांचं शौर्य बघून दिलेर खान व त्याची मुघल सेना थक्क झाली. त्यांनी तोंडात बोटं घातली. हजारोंची सेना असूनही न घाबरता हे मराठी असे वीरश्रीने कसे काय लढू शकतात यांचा थांग त्यांना लागत नव्हता. मराठी गुलाल बुक्का उधळावा तसे आपल्या पराक्रमाचे दर्शन घडवत होते. कन्हेरगड त्या दिवशी रक्तस्नान करत होता. असे विलक्षण युद्ध त्या दिवशी झालं. त्यांचं वर्णन करताना इतिहासात असं म्हटलं आहे, एक प्रहर शिमग्याची टिपरी जशी दणाणते तसे मावळे लढले. दिलेर खानाचे 1200 पठाण ठार झाले. दिलेर खान व मुघल सेना तिथून पराभूत होऊन मान खाली घालून निघून गेले. मराठ्यांच्या चिवट व तिखट प्रतिकार आणि मुघल सेनेला मराठी बाण्याचा हिसका दिसला होता. त्याच वेळेला इखलास खान व बहलोल खान यांनी सालेर किल्ल्याला वेढा घातला होता. मराठ्यांच्या ताब्यातील सालेर किल्ला हिसकावून घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. सालेर हा कुठला सामान्य किल्ला नव्हे, तर महाराष्ट्रातील हा सर्वात उंच किल्ला आहे. खालच्या वाघांबे गावातून त्याच्या मस्तकाकडे बघितलं तर असं वाटतं की त्याचा माथा गगनाला स्पर्श करतोय. या सालेरच्या मस्तकी आहे परशुरामाची पदचिन्ह. असा हा अवाढव्य व उत्तुंग किल्ला. तो जिंकण्याचा प्रयत्न मुघल सरदार करत आहेत ही बातमी राजांना कळाली आणि राजांनी मोरोपंत पिंगळे व प्रतापराव गुजर या दोघांना आज्ञा केली ताबडतोब सालेरवर चालून जाऊन गनिमास मारून गर्दीस मिळवणे. राजांची आज्ञा मिळताच प्रतापराव गुजर व मोरोपंत दोघेही त्वेषाने निघाले. जणू 2 भाले सालेरच्या दिशेने रोरावत येत होते आणि अचानक मुघल सेनेवर मराठ्यांचा छापा पडला. प्रचंड युद्ध झाले. प्रचंड धुरळा उडाला. 3 कोस अलीकडे व पलीकडे कुणाला समजत नव्हते
आपला कोण व परका कोण. केवळ माणसे नव्हे तर उंट, घोडे, हत्ती हे सुद्धा त्या प्रचंड धुराळामध्ये हरवले गेले. प्रचंड नरसंहार झाला. 10,000 माणसे मारली गेली. इतकेच नव्हे तर घोडे, उंट, हत्ती यांचीही कत्तल झाली. रक्ताचा पूर आला. जणू रक्ताचा चिखल झाला. त्यात माणसे ऋतू लागली. यामध्ये मराठ्यांना प्रचंड लूट मिळाली. 6,000 घोडे, 1,200 हत्ती मिळाले. अनेक उंट मिळाले. मालमत्ता, जडजवाहीर, कापड-चोपड अशा प्रकारे मराठ्यांना आसमानी विजय मिळाला. मोगल सेना अक्षरशः पळत सुटली. सालेरला पडलेली मगरमिठी सोडली गेली. अशा प्रकारे मराठ्यांनी कांचनबारीनंतर बागलाणमध्ये उघड्या मैदानात विजयश्री खेचून आणले. पंत व राव दोघेही रामलक्ष्मणाप्रमाणे लढले. बातमी ऐकल्यानंतर राजांना परम संतोष झाला. असे रण फार दिवसात झाले नव्हते. फक्त एक दुःखाची गोष्ट, राजांचा जिवलग मित्र सूर्यराव काकडे हा जांभोरी गोळा लागून रणांगणावर धारातीर्थी पडला. सूर्यराव काही सामान्य योद्धा नव्हे. सूर्यासारखा तेजस्वी, मात्र रणांगणावर वीरगती प्राप्त होऊन तो अमरत्वास पोहोचला. मराठ्यांनी हे युद्ध जिंकले व त्यांची कीर्ती दशादिशास दुमदुमू लागली. उत्तर सीमेवर मराठ्यांची विजयी घोडदौड चालूच होती. दिलेर खान संतापला होता. तो पुण्यात आला आणि त्याने प्रचंड कत्तल केली. आपला राग त्याने असा प्रकट केला होता. मात्र मराठे एकामागोमाग एक किल्ले जिंकत चालले होते. जणू लहान मुलांच्या टोळीने दगड मारून चिंचा पाडाव्यात तशी एकेक ठाणे मराठ्यांच्या ताब्यात येत होती. आणि बातमी आली की मराठ्यांनी मोल्हेर किल्ला देखील जिंकला. सालेर आणि मोल्हेर उत्तरेवरून येणाऱ्या आक्रमणासाठी महाराष्ट्राच्या दरवाजातील जयविजयाप्रमाणे हे दोन द्वारपालासारखे उभे होते. आता हे दोन्ही किल्ले मराठ्यांकडे आले. या सगळ्या मराठ्यांच्या घोडदौडीने औरंगजेब मात्र संतापला. त्याने दिलेर खान, बहादूर खान या आपल्या नामवंत सरदारांना खरमरीत पत्र लिहिले. त्यांना सांगितलं की आपल्याकडे जी एवढी विशाल सेना आहे, संपत्ती आहे, शस्त्र आहेत, त्यांचा उपयोग करा. महाराष्ट्रातील डोंगर किल्ले वेढून टाका. पण या शिवाजीचा ताबडतोब बंदोबस्त झाला पाहिजे. यावर बहादूर खानाने शहंशाह औरंगजेबाला उलट पत्र लिहिले की आम्ही आमच्याकडून खूप प्रयत्न करत आहोत, पण आम्हाला यश मिळत नाही, तर काय करणार. आणि वर बहादूर खान म्हणतो कसा, आपणही बघा ना, आपल्या ताब्यात शिवाजी राजा अडकला होता ना, पण तिथून तो निसटलाच ना, म्हणजे शिवाजीला जिंकणे अशक्य आहे. आता या पत्राच्या उत्तरावर औरंगजेब तरी काय करणार, काय बोलणार. इकडे मोरोपंतांनी जव्हार रामनगर यांच्यावर हल्ला करून ही दोन्ही राज्ये स्वराज्यात आणली. तिकडे शिवाजी महाराज आपल्या कामाची दूरदृष्टीने आखणी करीत होते आणि त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी राजधानी राजगडावरून रायगडावर हलवण्याचा निर्णय घेतला.